गुड मॉर्निंग स्नेहा. लास्ट सेशन आपलं कोणता टॉपिक चालू होता? येस तनुजा, काय आठवतं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लास्ट सेशनला कोणता टॉपिक चालू होतं? ज्यांच्याकडे आहे त्यांनी, धनराज, रोहन, स्नेहा, प्रार्थना, विजयलक्ष्मी, जे नोटबुक मेंटेन करतात किंवा थोडंफार तरी लिहितात, त्यांनी रिप्लाय करा. नाही कोणाकडे. सौरभ, तुमच्याकडे आहे? ओके. हाऊ टू फाइंड हाऊ मेनी लेटर्स इन द वर्ड. लास्ट एक्झाम्पल टाका स्नेहा. लास्ट एक्झाम्पल कोणतं होतं? परम्युटेशन कॉम्बिनेशन. लास्ट एक्झाम्पल काय घेतलं होतं? येस विजयलक्ष्मी, लास्ट एक्झाम्पल काय होतं? फक्त टाका तिथे. चॅट बॉक्स मध्ये टाइप करा लास्ट एक्झाम्पल. रँक ऑफ द वर्ड शिकवलेला आहे. हे शिकवले का सांगा. फाइंड द रँक ऑफ वर्ड. ऑर्किड. if letters of the word are permuted in all possible ways. ओके, रँकिंग ऑफ द वर्ड झालेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट लिहा. फाइंड the 49th word of the word Shwank if all the words are permuted in alphabetical order. हे कव्हर केले. ओके, हे कव्हर केले का? 49th वर्ड फाइंड करायचं आपल्याला. फाइंड द 49th word of the word Shwank if all letters of the word are permuted in alphabetical order. येस अन्नपूर्णा, हा कव्हर केलेला आहे का? या टाइपचे क्वेश्चन कव्हर केलेत. रोहन, पर्टिक्युलर वर्ड म्हणजे 40th वर्ड, 50th वर्ड, 100th वर्ड असे वर्ड जे असतात ते कव्हर केले आपण.
गुड. नो सर. ओके, चलो स्टार्ट करूयात मग. फाइंड द 49th word of the word शिवांक if all the words are permuted in alphabetical order. ओके, आता थोडंसं अनम्यूट करून रिप्ले करा, कारण हा आपल्याला सगळ्यांनी मिळून सोडवायचा. थोडं डिस्कशन केलं तरच हा टॉपिक समजेल, अदरवाईज नाही. मला सांगा, अल्फाबेटिकली यातला कोणता वर्ड पहिला येतो, कोणता लेटर पहिल्यांदा येतो शिवांक मध्ये? अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येतो? अल्फाबेटिकली यामध्ये पहिला कोण येतो? चॅट बॉक्स मध्ये नका, असंच सांगा. ओके, विजयलक्ष्मी, अल्फाबेटिकली कोणते लेटर येतात इथे सांगा. अल्फाबेटिकली कोण येतो अल्फाबेटिकली इथे स्टार्टिंगला? बोलत चला, बोलत चला. अल्फाबेटिकल ऑर्डर सांगा. तुम्ही बोलत नसाल तर सेशन आहे तसं राहू द्या पेंडिंग. बोलत चला, टॉपिक समजणार नाही. लक्षात घ्या, त्या पाठीमागचा हेतू काय आहे तुम्हाला समजायला पाहिजे. अल्फाबेटिकली कोण येतो सांगा स्टार्टिंग? ए. ए, त्याच्यानंतर ए नंतर अल्फाबेटिकली बी. इथे कोण आहे इथे? सर स्क्रीन दिसत नाहीये, क्वेश्चन दिसत नाहीये सर. एक मिनिट, तुम्ही बघा ना, आता किती वेळ झाला, 5-7 मिनिट झाला तुम्ही बोलत नाही. हेच तर पाहायचं आहे मला. एका दुसरा येतो, दुसरा डायरेक्ट सांगतो. स्टार्टिंग पासून मी एनटीसी ला सांगतही आलोय की तुम्ही बोलत नाही, करत नाही. म्हणजे लेक्चरशी काही देणे घेणंच नाही, असं आहे बिहेवियर जवळपास 60-70% स्टुडंट्स. ओके, क्वेश्चन आहे फाइंड द 49th word of the word शिवांक if all the words are permuted. परम्युटेड म्हणजे अरेंज केले. शिवांक यापासून जेवढे वर्ड्स पॉसिबल असतील तेवढे वर्ड्स मी काय केले, अरेंज केले. तर 49th वर्ड कोणता येईल असा क्वेश्चन आहे. आता मला सांगा, अल्फाबेटिकली शिवांक मध्ये लेटर्स कोणते कोणते येतील? स्टार्ट ए असणार आहे, नंतर एच. ओके, नंतर के. हा, एन. के नंतर एन. यस. ओके, एस यू व्ही. बघा किती आहे? करेक्ट, 3, 3, 6 and 7. इथे पण 7 लेटर्स आले. मग सपोज म्हणते मी, तुम्हाला काहीच कंडिशन दिली नसती तर नंबर ऑफ वर्ड्स किती पॉसिबल होतील मला सांगा बरं. किती वर्ड्स तयार होतील शिवांक पासून? नंबर ऑफ वर्ड्स किती वर्ड्स तयार होतील विदाउट एनी कंडिशन? सगळे परम्युटेशन्स, किती परम्युटेशन्स तयार होतील फ्रॉम द वर्ड शिवांक? किती जण आहेत इथे? 7. जर मी लेटर्स ॲज इट इज घेतले तर किती फॅक्टोरियल नुसार ते अरेंज केले जातील? किती वर्ड्स होतील त्याच्यापासून? तर तुम्ही म्हणणार 7 फॅक्टोरियल, कारण टोटल 7 लेटर्स आर देअर. आणि कोण रिपीट आहे का? कोणी रिपीट नाही आहे, त्याच्यामुळे इथे डिवाइड करायची गरज नाही. समजा इथे शिवांक मध्ये ए रिपीट असला असता तर मी 2 फॅक्टोरियलने डिवाइड केलं असतं. शिवांक मध्ये समजा यस 3 टाइम्स रिपीट असला असता तर मी त्याला अजून एकदा 3 फॅक्टोरियलने डिवाइड केलं असतं. पण इथे रिपीट कोणी नाहीये, हे मी सांगितलं बेसिक. सो इथे रिपिटेशन नसल्यामुळे तुम्ही काय डिवाइड करणार नाही. म्हणजे 7 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियलचा आन्सर किती येतं? 5040. करेक्ट, म्हणजे माझ्याकडे 5040 वर्ड्स तयार होतील. आणि या वर्ड पैकी तुम्हाला 49th वर्ड कोणता आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. 49th वर्ड फाइंड करायचा. मग तुम्ही काय केलं पाहिजे मला सांगा बरं. अल्फाबेटिकली ए पहिल्यांदा येतो, म्हणजे काय, मी ए फिक्स करणार आणि ए फिक्स केल्यानंतर ए चे हे जे रिमेनिंग कॅरेक्टर्स आहेत त्यांचे अरेंजमेंट करणार. म्हणजे किती ए ने स्टार्ट होणारे किती वर्ड्स तयार होतात ते बघूयात. कारण सगळे वर्ड्स तर मला घेता येत नाहीत. सो मी काय करणार, हे थोडंसं डीपली डिग आउट करणार, हे थोरोली सोडवणार आणि सोडूयात आपण फिक्स ए.
ए फिक्स करायचा का, कारण अल्फाबेटिकली आपल्याला ऑर्डरमध्ये परम्यूट करायचं आहे. स्टार्टिंगला जर मी ए फिक्स केला म्हणजे याचे वेज काढायची गरज नाही, कारण वन वेने हा फिक्स केला जाईल, त्याच्यामुळे ह्याचे वेज काढायचे नाहीयेत. ए जर फिक्स केला तर किती लेटर्स उरतात माझ्याकडे सांगा, कोण कोण उरतात? एच के एन एस यू व्ही, म्हणजे हे जे 6 लेटर्स आहेत, हे 6 लेटर्सचे काय होणार, अरेंजमेंट होणार. किती फॅक्टोरियल नुसार अरेंजमेंट होणार मला सांगा बरं, किती फॅक्टोरियल नुसार अरेंजमेंट होणार? किती जण आहेत इथे? 1 2 3 4 5 6. तर याचा आन्सर काय येऊन जाईल? 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियलचा आन्सर किती येते रे? 6 फॅक्टोरियल 720. म्हणजे माझ्याकडे ए ने स्टार्ट होणारे 720 वर्ड्स आहेत. मग मला सांगा, तुम्हाला 720 वर्ड्स याचा अर्थ तुम्हाला 49th वर्ड फाइंड करायचं आहे. मग तुम्ही एच चे अरेंजमेंट काढणार का? नाही काढणार का? कारण तुमचं जे आन्सर लाय आहे ते कोणत्या सिरीज मध्ये लाय असणार आहे तुमचा आन्सर, तर तुम्ही म्हणणार आन्सर लाईज इन सिरीज ऑफ ए. का? कारण 720 हा जो आहे हा ग्रेटर दॅन काय आहे? 49 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे काय, तर मी ए चे सगळे अरेंजमेंट व्यवस्थित स्टडी करणार. म्हणजे आता मी करणार काय की इथे लिहिणार मी आन्सर लाईज इन अरेंजमेंट ऑफ ए. ए च्या अरेंजमेंट मध्ये तुमचा आन्सर लाय आहे. म्हणजे मी एच चे अरेंजमेंट काढणार नाही, के चे अरेंजमेंट काढणार नाही, सेपरेटली कोणाचेही अरेंजमेंट काढणार नाही. मग आता मी ए चे अरेंजमेंट व्यवस्थित स्टडी करणार. आता मी इथे लिहिणार स्टार्टिंग विथ ए एच, म्हणजे आता मी फिक्स काय करणार? ए एच फिक्स करणार. का बरं असं रे? कारण ए च्या सिरीज मध्ये आन्सर लाईज आहे मला कळालं. मग अल्फाबेटिकली ए नंतर कोण येतो? एच येतो. मग मी फिक्स काय करणार? ए एच फिक्स करणार. जर मी एच फिक्स केला तर तुमच्याकडे के एन एस यू व्ही असे 5 लेटर उरतात. हे जे 5 लेटर्स आहेत हे किती वेजने अरेंज केले जातील? गर्ल साइड. जर मी एच फिक्स केला तर हा 1 वेने फिक्स केला जाईल. ए फिक्स आहे कारण आन्सर 720 पेक्षा लेस आहे, म्हणजे ए च्या अरेंजमेंट मध्ये आन्सर आहे, म्हणून मी आता ए चे अरेंजमेंट थोरोली करणार. ए एच फिक्स केला. किती सिरीज येतात सांगा, किती वर्ड्स येतात? एच जर फिक्स केला तर हे 5 जण उरतात. सो 5 फॅक्टोरियल तुमचा आन्सर येऊन जाईल. 5 फॅक्टोरियल वेज, हे अरेंज करण्याचे 5 फॅक्टोरियल वेज. यू इथे जाईल, हे कोणी कुठे जाईल, असे 5 वेज. 5 वेजचा आन्सर किती येतो? 120. मला सांगा 120 हा परत काय आहे? ग्रेटर आहे कोणापेक्षा? 49 पेक्षा. म्हणजे मला एक गोष्ट तरी कन्फर्म झाली, ती कोणती? तर माझं जे आन्सर आहे ते एच च्या सिरीज मध्ये लाय आहे हे मला कळालं. म्हणजे माझा आन्सर एच ने स्टार्ट होणार आहे हे तरी समजलं मला. 49th वर्ड. मग एच हा फिक्स झालेला आहे. मग अल्फाबेटिकली आता येणार काय? ए एच के फिक्स होणार आता, म्हणजे ए एच के. का बरं असं होत आहे? कारण आन्सर तुमचं ए एच मध्ये आहे, म्हणजे ए एच ने स्टार्ट होणारे वर्ड किती आहेत? 120 वर्ड्स आहेत. मग मी काय करणार? ए एच फिक्स झालेला आहे हे समजलं मला. मग अल्फाबेटिकली ए एच नंतर कोण येतो? के येतो. म्हणजे ए एच तर फिक्स ठेवला, ए एच नंतर येणार कोण? के. ए एच के फिक्स ठेवूयात आता आपण. जर मी ए एच के फिक्स ठेवला तर किती वेज येतात मला सांगा, कोण कोण उरतात? एन एस यू व्ही यांच्यामध्ये अरेंजमेंट केली जाईल. हा एन इथे जाईल, कोणी कुठेही जाईल इथे. सो हे किती जण आहेत मला सांगा, हे किती जण आहेत मला 24. सांगा? करेक्ट, 24. आणि तुम्ही मला समजलं की 24 हा आहे आता लेस दॅन 49. याचा अर्थ सध्या तुम्हाला मिळाले 24 वर्ड्स. कोणाचे? एच के ने स्टार्ट होणारे 24 वर्ड्स. मग एच के चे माझ्याकडे 24 वर्ड्स आले. एच के फिक्स असलेले किती वर्ड्स आले? 24 वर्ड्स माझे आता अरेंज झाले. ओके, तुम्हाला माहित आहे एच फिक्स आहे आणि के चा रोल संपलेला आहे, कारण एच फिक्स आहे, के चा रोल संपलेला आहे. म्हणजे आता तुम्ही काय करणार? काय फिक्स करणार मला सांगा? एच इज फिक्स, के चा रोल संपलेला आहे. कोण येणार आता त्याच्यानंतर? कोण येणार? एन येणार. करेक्ट, एन येणार. म्हणजे एच एन फिक्स ठेवून किती वर्ड्स पॉसिबल येतात ते बघायचं. मग ए एच आणि एन फिक्स आहे, ए एच आणि एन फिक्स आहे. मग कोण कोण उरतात? के एस यू आणि व्ही उरतात. हे 4 जण उरतात, ते इथे येणार. आता के अल्फाबेटिकल अरेंजमेंट करायचे ना, त्याच्यामुळे के पण इथे येतो. के एन घेतलेला आहे कारण एच एन चे अरेंजमेंट बघत आहे मी. के एस यू व्ही हे 4 जण उरतात. आणि ह्या 4 परत किती फॅक्टोरियल? 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24. ओके, म्हणजे ह्याचे पण किती वर्ड्स आले? 24. हा 24 इथला
आणि आधीचा 24 24 प्लस 24 किती वर्ड्स तयार झाले आता मला सांगा तुमच्याकडे किती वर्ड्स तयार झाले तुमच्याकडे येस किती वर्ड्स तयार झाले 48 48 तयार झाले म्हणजे फक्त आता किती वर्ड्सची गरज आहे तुम्हाला किती वर्ड्सची गरज आहे तुम्हाला एकच वर्ड करेक्ट मग तो कोणता असेल हे बघा के चा रोल त्यांनी घेतलेला आहे संपवून टाकलेला आहे एन चा रोल त्यांनी घेतला संपवून टाकला म्हणजे आता कोणाचा रोल इथे येऊन जाईल एस चा रोल म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते स्टार्ट होणार आहे एच ने हे तुम्हाला माहित होतं कारण एच चे टोटल वर्ड्स होते 120 120 पैकी तुम्ही हे एच के चे 24 घेतले आणि एच एन चे 24 घेतले एकच लास्ट वर्ड राहिलेला आहे तो स्टार्ट होणार एच एस पासून एच पासून बोला 49th वर्ड कोणता असेल हा फिक्स केला नाही कोण कोण उरतात जर तुम्ही ए एच आणि एस फिक्स ठेवला तर अल्फाबेटिकली के आहे तसा येतो एन आहे तसा येतो यू आहे तसा येतो UV आणि पी हा तुमचा वर्ड असेल 49 टोटल याचे 24 शब्द तयार होतात मग त्यातला फक्त मला एकच पाहिजे आणि तो स्टार्टिंगचाच मिळाला मला हा असेल तुमचा आन्सर 49 50th वर्ड म्हणला असता तर 50th म्हणला असता तर एच फिक्स आहे एच फिक्स आहे के फिक्स होणार एन फिक्स आहे हा व्ही इथे जाणार यू पाठीमागे येणार बरोबर आहे का हा तुमचा 50th वर्ड असेल लक्षात येते लक्षात येते सो अशा वेळेने तुम्हाला आन्सर काढावं लागेल कसं करणार तुम्ही फर्स्ट अरेंज द लेटर्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर देन वी वॉन्ट 49th वर्ड and number of letters starting with A are 720. That means our answer lies in arrangement of A, correct? So let's dig out the arrangement of A's. So first fix H with A and total number of letters are 120. 120 is again greater than 49. That means this rank lies in arrangement of A. AH, sorry. A चे total words किती होते 720. AH चे किती होणार 120. Okay. सो एजच्या अरेंजमेंट मध्ये तुमचा आन्सर लाईज होणार आहे परत हा जो 120 आहे हा 49 पेक्षा मोठा आहे म्हणजे एजचे सगळे अरेंजमेंट तुम्हाला व्यवस्थित काढावे लागतील मग एच के किती आहेत एच एन किती आहेत एच एस किती आहेत हे असं अल्फाबेटिकली तुम्ही सोडवलं पाहिजे सो ह्या वेळेसचे क्वेश्चन अल्टरनेटली आय थिंक 2019 ला पडले होते 2020 ला पडले होते 21 ला आलेलं नाहीये अल्टरनेटली हा जो क्वेश्चन असतो हा टीसीएस डिजिटल साठी नेहमी विचारला जातो टीसीएस डिजिटलचं पॅकेज 6 लाख to 15 लाख पर्यंत असतं लक्षात घ्यायचं त्यामुळे जर तुम्ही टीसीएस निंजा क्रॅक करत असाल एनक्यूटी क्रॅक करत असाल तर डिजिटलला अजून एक एक्झाम घेतली जाते त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड विचारलं जातं त्यावेळेला असे क्वेश्चन तुम्हाला येतील निंजाला बाय चान्स डायरेक्ट रँक विचारले जातील असा क्वेश्चन नाही येत सहसा पण जर तुम्ही डिजिटलची तयारी करत असाल सॉफ्टवेअरमध्ये जाण्यासाठी तर नक्की या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील तर मी अजून एक वर्ड तुम्हाला देतो अगेन ह्याच्यामध्ये रिपीट आहे अगेन हा 2019 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे टीसीएस मध्ये आणि तुम्हाला याचा रँक काढायचा आहे 50th वर्ड काढायचा आहे तुम्हाला फाइंड 50th वर्ड ऑफ अगेन अरेंजमेंट्स आणि ट्राय करून मला आन्सर सांगा जेवढे ऍक्टिव्ह स्टुडंट्स आहेत सगळ्यांनी याचा आन्सर सांगा अगेनचा 50th वर्ड पाहिजे मला आता इथे रिपीटेशन आहे बघा ए आणि ए रिपीट झालेलं आहे शिवांक मध्ये रिपीट कोणी नव्हतं ट्राय करा First, do the alphabetical arrangement of the letters. Then consider the arrangement of all letters individually and get the particular rank. Yes, again. Alphabetically कोण येईल सांगा अल्फाबेटिकली कोण कोण येईल सांगा
येस गर्ल्स, अल्फाबेटिकल ऑर्डर कोण येईल इथे? A G करेक्ट. ए डबल आहे, डबल लिहा. ए ए हा जी I N आय एन. I N हा. टोटल वर्ड्स किती तयार होतील याच्यापासून? टोटल वर्ड्स किती तयार होतील? 5 फाईव्ह. 5 फॅक्टोरियल. हा 5 फॅक्टोरियल. आणि डुप्लिकेशन्स आहेत ना, ए चे डुप्लिकेशन्स तयार होतील. मग 2 फॅक्टोरियल याला डिवाइड करायला पाहिजे. सो 120/2 म्हणजे तुमचे 60 वर्ड्स तयार होतात. आणि ह्या 60 वर्ड्स पैकी तुम्हाला 50th वर्ड पाहिजे. टोटल 60 शब्द तयार होतात. 60 पैकी तुम्हाला फक्त 50वा शब्द पाहिजे. ट्राय करा. 2 फॅक्टोरियल डिवाइड काय केलं? टू अवॉइड डुप्लिकेशन्स, रिपिटेशन्स. तुम्ही स्वतः बघा. हा ए इथे पाठवा आणि हा ए इथे पाठवा, परत वर्ड तोच येतो अगेन. म्हणजे अगेन हे 2 वेळा तयार झाला रिपीट, त्यामुळे ते 2 ने डिवाइड होतं. 2 फॅक्टोरियल. ए रिपीट असल्यामुळे. समजा आय पण रिपीट असला असता तर अजून एकदा 2 फॅक्टोरियल साईडला लिहिलं असतं, पण तसं इथे गरज नाही. स्टार्टिंग विथ ए म्हणजे एकदा का ए चे अरेंजमेंट झाले तर ह्या ए चे अरेंजमेंट परत करायचे नाहीत, कारण सेम वर्ड्स तयार होतात. त्याचा अर्थ परत तुम्ही जी चे अरेंजमेंट करणार, मग आय चे करणार, एन चे करणार. डबल रिपीट ए करायचं नाही. ए यातला कोणता तरी ए इथे सिलेक्ट करायचा. सो लिहा तिथे फिक्स ए. ए फिक्स कर. ए जर मी फिक्स करत असेल तर 1 वे ने ए फिक्स केला जाईल. किती लेटर्स रिमेनिंग असतील हा ए इन्क्लूड करायचा त्याच्यामध्ये. आता किती लेटर्स रिमेनिंग असतील? ए जी आय एन हे 4 लेटर्स तुमच्याकडे रिमेनिंग आहेत. किती वेजने हे 4 लेटर्स अरेंज केले जातील? किती वेजने अरेंज केले जातील हे 4 लेटर्स? बोला. 4 फॅक्टोरियल. करेक्ट. डिवाइड कोणी करायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये कोण रिपीट नाही, ह्यांच्यामध्ये कोण रिपीट नाही. त्यामुळे 24 वर्ड्स तुमचे तयार मिळाले. 24 जो आहे हा लेस आहे कोणापेक्षा? 50 पेक्षा. याचा अर्थ असा झाला की आता तुम्ही काय करू शकता, ए चे सगळे अरेंजमेंट संपले याचा अर्थ असा होतो. म्हणजे ए ने स्टार्ट होणारे तुमच्याकडे 24 वर्ड्स आहेत. ए ने स्टार्ट होणारे तुमच्याकडे 24 वर्ड्स आहेत. ए चे अरेंजमेंट संपले. परत हा ए घ्यायचा नाही, कारण हे रिपीट होतं. मग याचा अर्थ परत तेच शब्द भेटतात, म्हणून हे 2 ने डिवाइड झाले. बघा इथे. नंतर कोणाचे अरेंजमेंट करणार तुम्ही? जी चे अरेंजमेंट करणार. फिक्स जी. जी जर फिक्स केला तर रिमेनिंग लेटर्स कोणते कोणते असतील? जी फिक्स केला तर कोण कोण रिमेनिंग येतं? N नाही, हे चौघे ना. हे संपला. एचा रोल संपला, म्हणजे ए चे सगळे वर्ड संपले. मग आता जी जर फिक्स केला तर कोण कोण माझ्याकडे उरतात? ए आय एन हे 4 जण येतात. बरोबर आहे का? अल्फाबेटिकली अरेंज करण्यासाठी जी फिक्स करा, त्याच्यानंतर हे अरेंज केले जाणार. जसे की समजा ए फिक्स केला तर त्याच्यानंतर बी सी येणार, ए फिक्स केला त्याच्यानंतर सी बी येणार, अशा टाईपमध्ये. आता जी फिक्स करतोय मी. मग जर मी जी फिक्स करत असेल तर किती लेटर्स उरतात? जी ला सोडून हे 4 लेटर ए आय एन इथे लिहिले. मग जी इथे ठेवला, उरलेले हे 4 लेटर ए आय एन. आता ह्यांच्यामध्ये अरेंजमेंट केली जाईल. किती प्रकारे अरेंज केली जाईल सांगा बरं? किती जण आहेत? 4 फॅक्टोरियल. फक्त एवढंच लिहू नका, पण यांच्यामध्ये रिपिटेशन आहे. कोणाचं रिपिटेशन आहे? ए चं रिपिटेशन आहे. त्याच्यामुळे याला डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल करा. किती येईल आन्सर? 4 फॅक्टोरियल बाय 2 फॅक्टोरियल. जी फिक्स केला. ए चे अरेंजमेंट 24 झाले. परत ए घ्यायचा नाही. आता ए चे अरेंजमेंट संपले, कारण टोटल 50 वर्ड पाहिजे होते, त्यातले 24 मिळाले. आता जी फिक्स करूया. जी फिक्स केल्यानंतर ए आय एन तुमचे अरेंजमेंटसाठी तयार होतील. ए चे सगळे अरेंजमेंट संपले, कारण आन्सर ए च्या अरेंजमेंट मध्ये नाही, याचा अर्थ असा झाला. त्यामुळे मी जी चा अरेंजमेंट घेणार पुढे. किती वर्ड्स येतील सांगा? 4 फॅक्टोरियल किती येतं? 24/2. 12 वर्ड्स आले. म्हणजे टोटल वर्ड्स किती झाले? 12. आधीचे 24 करेक्ट आणि आताचे 12, 36 वर्ड्स आले.
36 हा परत काय आहे, लहान आहे की कोणापेक्षा, 50 पेक्षा लहान आहे. याचा अर्थ काय, जी चे पण अरेंजमेंट सगळे संपले. जी पासून 12 शब्द मिळत होते, ए पासून 24 शब्द मिळत होते, असे 36 शब्द तुमचे संपले. म्हणजे एचं पण अरेंजमेंट संपलं, जीचं पण अरेंजमेंट संपलं. आता कोणाचं अरेंजमेंट पाहणार मी, सांगा कोणाचं अरेंजमेंट बघणार आता मी? आयचं. सो फिक्स आय. आता आयचे किती अरेंजमेंट तयार होतील सांगा? म्हणजे आयने सुरुवात होणारी शब्द डिक्शनरी बघितली आपण. आय जर फिक्स केला तर कोण कोण रिमेनिंग राहतात? ए जी एन. ए जी एन हे 4 लेटर्स राहतात. यांची अरेंजमेंट किती प्रकारे केली जाईल? 4 प्रकारे. 4 फॅक्टोरियल म्हणायचं अरेंजमेंटसाठी. आणि 2 रिपीट आहेत, 2 फॅक्टोरियल. याचे परत 12 वर्ड्स तयार झाले. टोटल किती शब्द आले तुमच्याकडे सांगा आता? टोटल किती शब्द तयार झाले? टोटल शब्द किती तयार झाले? 48 वर्ड तयार झाले तुमचे. किती वर्ड्स तयार झाले तुमचे? 48. आता राहिले फक्त 2च शब्द तयार आहे ना. सो विल इथे लिहूया, वी रिक्वायर 2 वर्ड्स. तो 2 वर्ड्स तुम्हाला लागतील. कोणते येतील ते सांगा? वी रिक्वायर 2 वर्ड्स. अल्फाबेटिकली सांगा ते कोणते 2 वर्ड्स येतील. 49th वर्ड कोणता येईल अँड 50th वर्ड कोणता येईल? कारण एन ने स्टार्ट होणारे 12 वर्ड्स मिळणार आहेत हे तुम्हाला माहित आहे. एन ने स्टार्ट होणारे 12 वर्ड्स येणार, पण 12 पैकी तुम्हाला फक्त 2च वर्ड्स पाहिजे. 49th वर्ड कोणता येईल? कोणापासून स्टार्ट होईल? एन ने स्टार्ट होईल. अल्फाबेटिकली कोण येणार आहे? ए जी आय येणार आहे. हा तुमचा झाला पहिला 49th वर्ड, नागे. 50th वर्ड कोणता येईल सर? एन फिक्स केला मी, मग अल्फाबेटिकली ए जी आय येणार. ए जी आय आला म्हणून तर ही गरज असतं. 50th वर्ड सांगा कोणता येईल? येस बॉयज. हा आय पुढे जाणार, जी पाठीमागे जाणार. सो एन ए आय जी हा तुमचा काय असेल? 50th वर्ड असेल. लक्षात घ्या. आपल्याला टोटल 12 वर्ड्स मिळणार होते एन ने स्टार्ट होणारे, पण त्यातले मला फक्त दोघांचीच गरज होती. त्यामुळे पहिला तर इझिली मिळतो, सेकंड थोडासा हा पाठीमागे आणि पुढे येतो. हे तुमचा आन्सर असेल 50th वर्ड. अजून एक सोडवा आता लास्ट. सेशन इलेक्ट्रिकल, सॉरी एनटीसी. ऑर्किडचा 80th वर्ड काढ. ऑर्किडचे अरेंजमेंट करायचे आणि त्यापासून 80th वर्ड कोणता येईल तो काढा. खूप इझी असतं रे, तुम्ही सोडवून बघा एकदा, ट्राय करा. जस्ट नंबर्स फिक्स करत जायचे ना, हे लेटर्स फिक्स करत जायचे. त्यांची अरेंजमेंट संपणार कधी? जर तो नंबर लहान आला आपल्याला डिझायर्ड पेक्षा, त्याच्यापेक्षा लहान आहेत, म्हणजे ए चे अरेंजमेंट संपले, जी चे अरेंजमेंट पण संपतात, आय चे पण अरेंजमेंट सगळे संपतात. 49 आणि 15 दोनच वर्ड राहतात. 49 तर इझिली मिळतो, एक इकडे फक्त शिफ्ट करायचा आहे. हा असेल 50th वर्ड. आता इथे मला 80th वर्ड काढायचं, जरा हा ट्राय करा, मग तुम्हाला अरेंजमेंट कसं करायचं असतं ते कळून जाईल. बरं, ENTC स्टुडंटना मी थोडी रिक्वेस्ट करतो. हे बघा, आता तुमची एक्सटर्नल ट्रेनर्स म्हणतोय मी नाही तिथे. एक्सटर्नल ट्रेनर्स बोलवले आहेत आपण. तुम्ही 3000 रुपीज फी आहे तुमची. त्याच्यामध्ये तुमचं प्रोग्रामिंग पण कम्प्लीट केलं जाईल, ॲप्टी पण कम्प्लीट केलं जाईल. लक्षात घेत चला. MCQs असतील, प्रोग्राम्स असतील, हे सगळ्या बाबतीत फक्त 3000 मध्ये आहे. सो तुमचं जर ॲप्टी तिथे क्लिअर करायचा, प्रोग्राम क्लिअर करायचा बेस्ट चान्स आहे तो.
त्याच्यामुळे तुम्ही ते ट्रेनिंग जेवढे काही TNP ऑप्टे स्टुडंट आहेत त्यांना कंपल्सरी आहे हे. त्यांनी हे कंपल्सरी करायचंच आहे, तेव्हाच तुमचा रिझल्ट प्लेसमेंटला चांगला येईल, लक्षात घ्या. मग तुमचा ॲप्टीचा अभ्यास आतापर्यंत चांगला नाही, मला ॲप्टी अभ्यास करायला जमतच नाही, मी अभ्यास करतोय पण पाठीमागचं सगळं विसरून जातोय, किंवा दुसरी चान्स आमचे सेशन्स ह्या वेळेला होते, काय काय वेळेला सेशन झालेले नाही, त्याच्यामुळे सिलेबस कम्प्लीट नाही झाला, असे खूप सारे तुमचे डाऊट्स असतील. ते सगळे डाऊट्स इथे इथे क्लिअर केले जातील, लक्षात घेत चला. त्यामुळे ज्यांचा अभ्यास करायचा आहे कम्प्लिटली थोरोली, दिवसभर ॲप्टी शिकवलं जातं तिथे जर तुम्ही कंटाळलात तर सोडून द्यायचं, मग होप सोडून द्यायचं, आपलं काही सिलेक्शन होणार नाही मग. त्यामुळे हे 1 महिना 1 मंथ चालतं हे ट्रेनिंग या तिघांचं मिळून. आणि जेव्हा तुम्ही BE ला जाल तेव्हा परत माझं 20 दिवस ट्रेनिंग असतं, ते फक्त मी घेतो, मी आणि आपले 3 सॉफ्ट स्किल ट्रेनर. म्हणजे असे 2च ट्रेनिंग तुम्हाला भेटतील, ॲप्टी आणि रिझनिंगसाठी आणि इंग्लिशसाठी आणि प्रोग्रामसाठी, की जिथे तुमचा थोरोली सिलेबस कम्प्लीट केला जाईल. हे असं जसं वीकली अभ्यास होतो, वीकली लेक्चरमध्ये काही मुलांचं लक्ष लागत नसतं. आणि सहसा तरी मी तुम्हाला मे बी राग येईल माझा, पण मी खरंच बोलतोय तुम्हाला की ह्या जेवढ्या बॅच आहेत TE मध्ये, जो थोडा लगेच इम्पल्सिव्ह रिस्पॉन्स म्हणतो आपण, थोडा लगेच रिस्पॉन्स पाहिजे आपल्याला, उत्तर सांगितलं पाहिजे, तर तुमच्या बॅचकडून ते इझिली मिळत नाही, खूप वेळा बोलावं लागतं. बाकीचे बॅचेस खूप म्हणतो मी खूप फास्ट आहेत. इव्हन CSEची बॅच तर खूप फास्ट आहे, सिलेबस त्यांचा संपत आलेला आहे, संपला पण म्हणा, पण आपला पाठीमागे आहे. मे बी तुमचे काही वेळेला फ्रायडे आलेले आहेत, सुट्ट्या आहेत, यंत्र आहे, याच्यामुळे 6-7 सेशन आपले असेच मिस झाले, 8 सेशन, आणि त्यात तुमचा रिस्पॉन्स. सो हे काही गुड बिहेवियर नाही, किंवा आपल्या रिझल्टसाठी हे काही चांगले एन्व्हायरमेंट नाही, लक्षात घ्या. त्यामुळे जे खरंच स्टुडियस असतात, ज्यांना गरज आहे, त्यांना हे मिळत नाही. मग त्या मुलांसाठी ही ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला माझ्याकडून शिकायचं नसेल, शिकायची इच्छा नसेल, तर ही तरी ट्रेनिंग मात्र नीट करा, याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. कारण इथे तुम्ही पेड केलेलं आहे, आणि पेड केल्यावरती सहसा आपण लक्ष देतो. नेहमीचं वाक्य आहे, घर की मुर्गी दाल बराबर म्हणतो ना आपण, त्या टाईपमध्ये तुमचं बिहेवियर आहे सध्या. जाऊ दे, आपलेच ट्रेनर आहेत, आपण कशाला लक्ष द्यायचं. पण जेव्हा तुम्ही पेड करता, फी पेड करता, तेव्हा तुम्ही नक्की लक्ष द्या. त्याच्यामुळे हे ट्रेनिंग तुम्ही कंपल्सरी करा. मे बी काही दिवसातच परत लिस्ट बंद केली जाईल. चला, ऑर्किडचा 80th रँक काय येईल बघा, सांगा. O ने स्टार्ट होणारे किती वर्ड्स तयार होतील? O या लेटरने स्टार्ट होणारे किती वर्ड्स तयार होतील? R ने किती तयार होतील? C ने किती तयार होतील? अल्फाबेटिकली काय येईल ते सांगा आधी मला. अल्फाबेटिकली ऑर्किड मध्ये करेक्ट OPQR, ओके, OR, CDHI, IHI, ओके. मग मला सांगा, जर तुम्ही C फिक्स केला तर किती जण उरतात? हे 5 जण उरतात, म्हणजे 5 लेटर्स येतात. मग हे 5 लेटर्स कोणते येतात? T, H, I, O, R यांच्यामध्ये अरेंजमेंट केलं जाईल. किती वेजने अरेंजमेंट केलं जाईल? 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल. म्हणजे आन्सर किती येतं मला सांगा? 120. बरोबर आहे का? 120. 5 फॅक्टोरियल करेक्ट. मग हा जो 120 आहे हा 80 पेक्षा ग्रेटर आहे, करेक्ट. म्हणजे तुम्ही D चे अरेंजमेंट कराल का सेपरेटली? जसं तुम्ही पाठीमागे G चे केले, तसं D चे अरेंजमेंट सेपरेटली करावे लागतील का तुम्हाला? आता नाही लागणार. का? कारण तुमचं जे आन्सर आहे ते C च्या अरेंजमेंट मध्येच आहे, म्हणजे C नेहमी येणार. मग आता C सोबत तुम्ही काय घेणार? D घेणार. नंतर C सोबत तुम्ही काय घेणार? H घेणार. C सोबत काय घेणार? I घेणार. हे तुमच्यावर डिपेंड आहे, जर तुमचा आन्सर त्या रेंजमध्ये येतं का नाही. मग इथे तुम्ही काय लिहिणार मला सांगा? जे तुमचा आन्सर आहे ते C च्या अरेंजमेंट मध्ये आहे. सीज अरेंजमेंट मध्ये तुमचा आन्सर काय आहे? लाय आहे. म्हणजे C चे सगळे अरेंजमेंट तुम्ही फिक्स थोरोली सोडवणार. C कारण 120 इज ग्रेटर दॅन 80. C चे शब्द तुमच्याकडे 120 असतील तर C चे सगळे क्वेश्चन्स, सगळे अरेंजमेंट नीट पाहायचे. मग आता मला सांगा, C तर फिक्स आहे हे तुम्हाला माहित आहे का? कारण 120 वर्ड्स आहेत C चे.
तर अल्फाबेटिकली आता तुम्ही असं लिहिणार का, फिक्स डी, असं करणार का सांगा बरं, करणार का? हा, नाही करणार. का बरं नाही करणार? कारण सी चेच अरेंजमेंट किती आहेत, 120 आहेत. म्हणजे मला डी चे सेपरेट अरेंजमेंट करायची गरज नाही लागणार. म्हणजे मी काय लिहिलं पाहिजे मला सांगा, फिक्स सी आहे, तर सी नंतर अल्फाबेटिकली कोण येणार मला सांगा, डी. डी येणार. करेक्ट. म्हणजे फिक्स सीडी, सीडी फिक्स करूयात आपण आता. मग सीडी फिक्स केला तर किती जण उरतात मला सांगा? 4. 4 जण. डी फिक्स आहे. एच, आय, आय ओ आणि आर हे चौघे जण उरतात आणि ह्या चौघांचे किती फॅक्टोरियल येतात, 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलचा आन्सर किती येतं, 24. 24. करेक्ट. म्हणजे 24 हा परत काय झाला, 80 पेक्षा लेस आहे. म्हणजे सध्या माझ्याकडे सीडी ने स्टार्ट होणारे 24 वर्ड्स मिळाले. याचा अर्थ असा झाला, म्हणजे डी चा रोल संपला, पण सी तर नेहमी येतच राहणार आहे का, कारण सी च्या अरेंजमेंट मध्येच माझा आन्सर आहे. मग आता मी काय करणार, फिक्स, बोला. डी संपला, सी फिक्स आहे, डी संपला. आता काय येणार, स्टार्टिंग विथ सी एच. म्हणजे सी एच ने स्टार्ट होणारे किती वर्ड्स आहेत ते करणार आता मी. सी एच, एवढं लहान डोकं ठेवू नका. तुम्ही मला इथे एच आलेला आहे की, अरे तो सीडी फिक्स ठेवून एच आलेला आहे. नाहीतर काही मुलांना कन्फ्युजन असतं की अरे एच इथे घेतलाय, परत एच का बरं घेत आहेत. नाही, अल्फाबेटिकली सीडी आणि सीएच येत असतात ना, त्यामुळे इथं सीएच फिक्स सीएच ठेवणार. मग सीएच जर मी फिक्स ठेवला तर अल्फाबेटिकली कोण उरतात आता परत, डी, आय, ओ, आर हे चौघे जण उरतात. मग हे एकमेकात अरेंज करतात आणि बाकी हा सीएच फिक्स आहे. मग यांची किती अरेंजमेंट येतील, 4 फॅक्टोरियल. म्हणजे 24 इथले वर्ड संपले. टोटल वर्ड्स किती संपले, 24 प्लस 24, 48 वर्ड संपले. 48 इज अगेन लेस दॅन 80. याचा अर्थ काय, सीडी चे सगळे अरेंजमेंट लागले, सीएच चे सगळे अरेंजमेंट लागले. म्हणजे आता फिक्स कोण करणार तुम्ही सांगा, कोण फिक्स करणार? सी आय. करेक्ट. सीआय चे अरेंजमेंट पण 24 लागतील, हे तर लगेच कळतं तुम्हाला. सो इथे लिहा फिक्स सीएच, सॉरी सीआय, फिक्स सीआय. सीआय फिक्स करूयात. सीआय जर फिक्स ठेवला तर अल्फाबेटिकली हा डीएच आणि ओ आर अरेंज केले जातील. फिक्स सीआय, डीएच आणि ओ आर अरेंज केले जातील यांच्यामध्ये. ते किती प्रकारे, तर 4 फॅक्टोरियल नुसार, 4 फॅक्टोरियल. याचे आन्सर किती आलं परत, 24 बेस. म्हणजे टोटल किती किती अरेंजमेंट संपले, हे 48 प्लस 24, बोला. 72. करेक्ट. 72 इज अगेन लेस दॅन 80. करेक्ट. 72 अरेंजमेंट संपले. मग आता कोणाचे अरेंजमेंट घेतलं जाईल, ओ. करेक्ट. आता तुम्ही काय म्हणणार, फिक्स सीओ, सीओ. आणि सीओचं पण किती वर्ड्स येतात ते बघा आता. आणि मग आता पुढे काय होतं हे खूप महत्वाचं आहे. सीओ चे अरेंजमेंट किती येतात, तर सीओ मध्ये कोण कोण उरतंय, डी, एच, आय, आर हे सीओ मध्ये उरतात. म्हणजे ह्याचं पण अरेंजमेंट किती येऊन जाईल, 4 फॅक्टोरियल. ह्याचे पण आन्सर येऊन जाईल 24. मग काय होत आहे बघा, जर मी 72 मध्ये 24 ऍड केलं तर ते होत आहे 96. आणि 96 इज ग्रेटर दॅन 80, बरोबर आहे का? 96 इज ग्रेटर दॅन 80. म्हणजे काय समजलं तुम्हाला सांगा बरं, काय समजलं? माझं जे आन्सर आहे ते कोणाच्या अरेंजमेंट मध्ये लाय आहे, कोणाच्या अरेंजमेंट, सीओ. सीओ च्या अरेंजमेंट मध्ये. म्हणजे मला काय करावं लागेल आता, सीओ चे 24च्या 24 शब्द ऍज इट इज मी घेतले तर मला आन्सर मिळणार नाही. म्हणजे मला सीओचं जे काही अरेंजमेंट आहे ते थोरोली परत एकदा खाली सोडवावं लागेल. जसं तुम्ही सी चं सोडवलं, सी, सी डी, सी एच, तसं आता काय माहित झालं तुम्हाला, तर सीओ फिक्स आहे सर, सीओ फिक्स आहे. आणि सीओ फिक्स असेल तर अल्फाबेटिकली सीओ नंतर कोण येणार आहे, अल्फाबेटिकली सीओ नंतर कोण येणार आहे. आतापर्यंत तुम्हाला फक्त 72 शब्द मिळाले, हे 24 डायरेक्टली घेऊ शकत नाही. ओके, डी येणार आहे. म्हणजे आता सीओ डी फिक्स होऊन जाईल. म्हणजे सीओडी ने स्टार्ट होणारे किती वर्ड्स आहेत ते थोरोली मला काढावे लागतील. मग सीओडी जर मी फिक्स ठेवला तर किती लेटर्स उरतात, सीओ फिक्स आहे माहित झालेलं आहे कारण आन्सर सीओ मध्ये आहे. मग सीओ फिक्स ठेवून पुढचा लेटर फिक्स ठेवायचा. कोण कोण उरतंय, एच आय आर. HIR. हे किती जण आहेत, तिघे. तिघांचे 3 फॅक्टोरियल. लवकर ठेवा. ओके, हे 3 फॅक्टोरियलचा आन्सर किती होऊन जाईल, 6 वेळेस. 6. म्हणजे टोटल किती वर्ड्स मिळाले तुम्हाला, 72 प्लस 6, 78 झाले. 78 झाले.
ओके, नेक्स्ट मला सांगा कुणाचे अरेंजमेंट आता केलं जाईल. पुढचा शब्द जो भेटणार आहे तो 79th आणि शेवटचा भेटणार आहे 80th. 79th वर्ड कोणता असेल? सेव्हन्टी नाईन्थ वर्ड कोणता असेल? ओके, 79th वर्ड कोणता असेल सांगा आता. सीओडी चे तर 6 शब्द संपले. सीओ फिक्स आहे हे तुम्हाला माहित आहे. डी चे 6 वर्ड संपलेले आहेत. म्हणजे आता सीओ नंतर कोण येणार मला सांगा? एच येणार. सीओ एच फिक्स होणार. सीओ एच जर फिक्स झाला तर डी आय आणि आर हा तुमचा वर्ड असेल 79th वर्ड. सगळेच वर्ड मला अरेंज नाही करायचे 6च्या 6 म्हणून मी डायरेक्ट असं लिहिलं 79th वर्ड हा असेल. आणि 80th वर्ड कोणता असेल? सीओ आणि एच तर फिक्स आहे. डी आहे तसे येणार, आर पुढे जाणार, आय पाठीमागे जाणार. सो हे तुमचा शब्द असेल 80th ऑर्किडचा. सीओ एच डी आर आय हा 80th वर्ड असेल. बघा मी रिपीट करतो. सी चे टोटल वर्ड 120 होते. 120 80 पेक्षा लेस आहे म्हणून मी सी फिक्स ठेवून अल्फाबेटिकली डी फिक्स केला. सी डी फिक्स केल्यानंतरचे वर्ड्स आले 24 म्हणजे सी डी चे अरेंजमेंट संपलं. आता नंतर लिहिणार सी एच चे अरेंजमेंट. सी एच चे अरेंजमेंट झालं 24. त्याच्यानंतर येणार सी आय चे अरेंजमेंट. सी आय चे पण अरेंजमेंट किती झाले? 24. म्हणजे सी डी एच आय चे सगळे अरेंजमेंट मला लागले. मग आता सी ओ कडे जाणार. सीओ चे पण अरेंजमेंट 24 होणार. जर मी सगळेचे सगळे अरेंजमेंट घेतले तर माझा आन्सर 96 होत आहे. म्हणजे काय तर मला सीओ चे अरेंजमेंट जरा थोडोली सोडावे लागतील. सीओ फिक्स ठेवला, अल्फाबेटिकली डी येऊन जाईल. म्हणजे काय सीओ डी चे अरेंजमेंट मी काढणार. सीओडी फिक्स ठेवून 3 लेटर्स आहेत. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 वर्ड्स तयार होतात सीओडी फिक्स असणारे. म्हणजे टोटल वर्ड्स किती झाले? 72 + 6 78. अल्फाबेटिकली सीओ फिक्स होता. डी चे अरेंजमेंट संपलेले आहेत. आता सीओ एच येणार. मग इथे मी लिहिलं सीओ एच. याचे सगळेचे सगळे अरेंजमेंट लागणार नाहीत, फक्त 2च अरेंजमेंट लागतात म्हणून मी इथे थोडेसे डायरेक्ट असं लिहिलं. सीओ एच फिक्स ठेवला, अल्फाबेटिकली डी आय आर आहे तसा येऊन जाईल. हा 79th वर्ड. आणि 80th वर्ड सीओ एच फिक्स आहे तुम्हाला माहित आहे कारण सीओ एच कडे आपण गेलेलो आहे. डी संपलेलं होतं. डी तसंच येणार, आर पुढे जाणार, आय मागे जाणार. हा तुमचा असेल 80th वर्ड. हा तुमचा असेल 80th वर्ड. लक्षात येतंय? सो अशा वेजने तुम्हाला काय करावं लागेल? एक्झाम्पल्स सोडवावे लागतील. काय प्रॉब्लेम आहे का सांगा? हे काय प्रॉब्लेम आहे का? एक तुम्ही सोडवाल का? एक तुम्ही सोडवा. एखादा वर्ड घ्या. कोणता घ्याल सांगा? बेस्ट वर्ड. एखादा वर्ड घ्या. हा वर्ड आलेला होता बघा, अब्युजर. अब्युजरचा 49th वर्ड काढ आणि सोडवा. ट्राय करा. चॅटबॉक्स मध्ये मॅक्झिमम कमेंट येऊ द्या. आळशीपणा करू नका, लक्षात घ्या. तर एक वेळ अशी येईल ना तुमच्याच घरात तुमची इज्जत राहणार नाही कारण तुम्ही मेहनतच घेत नाही त्यांच्या समोर ना. बाकीकडे काय राहणार आहे तुमची इज्जत? त्यामुळे मेहनत दाखवा. आपण काहीतरी करतोय, आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे. इथे नाही, बाकीकडे तुमचा इंटरेस्ट असेल तर तिथे तरी दाखवा. नुसतं मोबाईल घेऊन बसू नका. कितीही लाडाचे असेल ना तर रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर पडल्यानंतर ना तुम्हाला कोण बघत नाही परत. किती चांगले राहता, किती छान बोलता, करता काय याच्याकडेच लक्ष देतात.
त्यामुळे आळस झटकून टाका आणि अभ्यासाला लागा. आणि हा 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 एकमेव असं म्हणतो मी, हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. सॉफ्टवेअर कंपनीज एवढी भरती चालू आहे ना, आणि मे बी हे 2 वर्ष अजून कंटिन्यू राहील. त्याच्यानंतर परत एकदा ऍज इट इज तेच दिवस येतील जे 4-5 वर्षाखाली होते. नो जॉब्स. बसा तसंच. सोडवा. 49th वर्ड काढा. थोडस मनावर घ्या बोललेलं. मोठा भाव म्हणून लक्षात घ्या म्हणतोय मी. सगळेच तुमचे पालक बनत नाहीत, कोणतरी ब्रदर पण असेल. सो लक्षात घ्या, त्याचा रोल माझा आहे, त्याच्यामुळे तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे. नसाल तर बघा, तुम्हाला इतकी मेहनत घ्यावी लागेल ना परत जॉब ज्याला मिळवायचं आहे त्यांना. बाकीच्यांचं काय टेन्शन नाही, ज्यांचे तोंडात चांदीचा चमचा घेऊन आले त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी अभ्यास केला पाहिजे. ऍक्टिव्ह दिसलं पाहिजे, दिसत नाही. सांगा अब्युजरचे 14th वर्ड. ए पासून किती वर्ड स्टार्ट होतील? ए पासून किती वर्ड स्टार्ट होतील? ए पासून किती वर्ड? किती? 120. 120. आणि तुम्हाला 14th वर्ड पाहिजे. मला सांगा मग तुम्ही बी चे सेपरेट अरेंजमेंट करचाल का? नाही करणार. मग ए चे सगळे अरेंजमेंट व्यवस्थित करायचे. अल्फाबेटिकली कोण येईल? अल्फाबेटिकली मॅनेज सांगा. A B U A B S E U. R S U. करेक्ट. ABERSU. ओके, मग ए फिक्स आहे. ए नंतर अल्फाबेटिकली कोण फिक्स होणार? बी फिक्स होणार. ए बी ने स्टार्ट होणारे किती वर्ड्स येतील सांगा? ए चे अरेंजमेंट तर घेऊ शकत नाही, कारण ए सेपरेट घेतला तर 120 शब्द तयार होतात. म्हणजे आन्सर 24. करेक्ट करेक्ट. सो हे 24 येतात. ERSU 24 वर्ड्स. हे तरी मी 60 ला मुद्दामून लिहितोय. 4 वर्ड्स कॅन बी अरेंज इन 4 फॅक्टोरियल वेज. दॅट मीन्स 24 वर्ड्स आर देअर. सो 24 वर्ड्स संपले. 24 इज लेस दॅन 49. नाव ए इज फिक्स, कारण ए चे अरेंजमेंटच 120 आहेत. सो अल्फाबेटिकली बी चा रोल संपलेला आहे. आता कोण येईल मला सांगा? बी संपलं ना. ए फिक्स असणार. ई येणार. करेक्ट. मग ई आल्यानंतर काय होतात? हे 4 जण उरतात. BRSU. याचे परत किती येणार? 4 फॅक्टोरियल. छान. 24. आता एकच शब्द राहिला. 48 संपले. 48 संपले. बघा एवढी इझी आहे. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 49th वर्ड, कारण AR च्या अरेंजमेंट मध्ये असणार हे फिक्स आहे. हे बघा बी संपलेला आहे, ई संपलेला आहे, म्हणजे अरेंजमेंट करून स्टार्ट होणार मला सांगा आर पासून. आणि तुम्हाला AR चे सगळेच अरेंजमेंट लागत नाहीत, फक्त एकच वर्ड लागत आहे 49th, आणि तो कोण असणार? इझिली मिळेल. कोण असेल सांगा? फक्त सोडवायची गरज होती, जास्त नव्हतं, जास्त वेळ लागणार नव्हता. येस. AR चे अरेंजमेंट किती येईल? AR फिक्स केलं. AR फिक्स केल्यावर कोण उरतं? BESU. हे तुमचा आन्सर येऊन जाईल. BESU. एवढं सोपं आहे. पण समजा मी याच ठिकाणी 49th वर्ड नाही 60th वर्ड काढा असं जर म्हणलं असतं. 49 संपला, 60th वर्ड काढा तुम्ही. 60th वर्ड बघूयात काढा. 60th वर्ड. 49th काढायचं नाही. 49 तर लगेच भेटलं. ARBESU. हा 49th भेटला, डायरेक्ट भेटलाय. पण मी आता 49th वर्ड एवढा इझी नाही विचारणार मी. 60th वर्ड काढा. काय केलं पाहिजे 60th वर्ड काढण्यासाठी? बघा. ए आल्यानंतर काय येईल सांगा? ए तर फिक्स आहे.
बी संपला, ई संपला, कोण येऊन जाईल? आर. ए आर येऊन जाईल. कोण कोण उरतात? बी, ई, एस, यू. हे किती जण येतात? 4 फॅक्टोरियल, 24 वर्ड्स. आन्सर काय येतं? 72. 72 इज ग्रेटर दॅन 49. 72 इज ग्रेटर दॅन 49. म्हणजे तुमचा आन्सर कोणामध्ये, कोणाच्या अरेंजमेंट मध्ये आहे सांगा? कोणाच्या अरेंजमेंट मध्ये आहे? ए आरच्या. मग ए आरचा अरेंजमेंट जसं आपण आता, म्हणजे याचा अर्थ असा झाला की ए आर फिक्स आहे. मग अल्फाबेटिकली परत तुम्ही काय घ्यायचं? ए आर बी, ए आर ई असं घेत जायचं. घ्या बरं, कारण अरेंजमेंट ए आर मध्ये आहे, कारण आन्सर 72 एक्सीड होत आहे, 49 पेक्षा जास्त होत आहे. त्याच्यामुळे आता होणार काय बघा, ए आर फिक्स असणार आहे, अल्फाबेटिकली परत बी फिक्स होणार आहे, ए आर बी फिक्स होऊन जाईल. आता आतापर्यंत तुम्हाला फक्त 48च वर्ड मिळालेले आहेत. ओके, आणि आपल्याला पाहिजे 60th वर्ड. मग जर मी ए आर बी फिक्स केला तर काय होते सांगा? कोण कोण उरतात? ई, एस, ESU. किती किती येतात हे लेटर्स? 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल किती 6 येतात? words. करेक्ट, 6 वर्ड्स. म्हणजे टोटल वर्ड किती झाले बघा? 48 प्लस 6, 54 वर्ड्स आले. 54 आता काय झालं? लेस दॅन, हे 49 नाही, ते 60 सांगितलं आपण ना, 60. 49 इज लेस दॅन 60. 49 हे आधीचे झालेले 48. हा तर मी फक्त, मला कळालं की तिथले 24 वर्ड तयार होतात, पण कोणते ते माहित नाही, ते अरेंजमेंट खाली लिहावे लागते. मग ए आर फिक्स ठेवला, बी पुढे घेतला, असे 6 वर्ड्स आले. सो आधीचे 48 प्लस 6 असे 54 वर्ड्स झाले. अजून 6 शब्दाची गरज आहे. मग ते कोणापासून मिळणार? ए आर तर फिक्स आहे हे माहित आहे, कारण आन्सर ए आर मध्ये आहे. बी संपलेला आहे. आता कोण येणार अल्फाबेटिकली? बी गेला ना. आता अल्फाबेटिकली कोण येणार? बी, बी नंतर कोण आहे? ए आर फिक्स, ई. करेक्ट. ए आर ई ने स्टार्ट होणारे शब्द. करेक्ट, ए आर ई ने स्टार्ट होणारे शब्द किती येतील? ए आर ई म्हणजे बी एस यू हे 3 फॅक्टोरियल, 6 म्हणजे 60 होतात. म्हणजे ए आर ई चा लास्टचा शब्द कोणता येईल? मग ते इथे साईडला लिहितो 6 शब्द कुठले तयार होतात बघा. ए आर ई तर फिक्स आहे, कारण टोटल 6 शब्द होणार आहेत. आता बघूया, इथे तुमची मेहनत आहे. असं 6 शब्द येतात, कुठले ते बघा. आणि बी एस यू अरेंज करायचं आहे. इथे तुम्हाला थोरोली सगळं समजेल बघा. 60th वर्ड, कारण 6 शब्द तयार होतात डायरेक्ट. 60 ला 60 मिनिट आहे. शेवटचा शब्द कुठला येईल? पहिला शब्द कुठला येईल सांगा? ARE USB 16th word. करायचं आहे. करेक्ट. ARE BSU हा 55th वर्ड तयार होईल. ओके, त्याच्यानंतर सांगा ARE तर फिक्स असणार आहे, बी पण फिक्स असणार आहे, कारण आता एक 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 बीट फिक्स करत जायचं. ARE मध्ये पहिल्यांदा बी फिक्स केला, 2 वेळा बी फिक्स केला जाईल. मग इथं US होणार, हा 56 US. करेक्ट करेक्ट. आता मला सांगा ARE नंतर बी फिक्स केला होता, बी चे अरेंजमेंट संपले. आता ARE नंतर कोण कोण अरेंज करणार तुम्ही? यस अरेंज करणार. आणि यस अरेंज केल्यानंतर इथे काय येणार? BU. हा तुमचा झाला 57th वर्ड. समजतंय का? ARE फिक्स होता सगळीकडे, त्याचे 6 शब्द तयार आहेत, त्याचे 6 शब्द इथे लिहिले मी ARE. आणि त्यांच्यासोबत येणार कोण आहे? BSU. मग बी फिक्स केला, SU 55th वर्ड आला. बी फिक्स केला, VS 56th वर्ड आला. म्हणजे बी चे अरेंजमेंट संपले. 2 वेळाच बी येणार आहे, 2 वेळा यस मध्ये येणार आहे, आणि 2 वेळा यू मध्ये येणार आहे. बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? हा सर बरोबर. मग नंतर हे काय येणार आहे? यू बी येणार आहे. हा झाला 50th वर्ड. यू जर फिक्स केला म्हणजे यू पुढे आणला तर हा होणार आहे BS. हा होणार आहे 59th वर्ड. आणि शेवटी जर फिक्स यू फिक्स आहे, यस इथे पुढे येऊन जाईल, बी मागे जाऊन जाईल. सो दिस इज 60th वर्ड. लक्षात घ्या. मग यापैकी कोणताही वर्ड तुम्हाला विचारू द्या, तुम्हाला आन्सर देता यायला पाहिजे. सो असे आपण अरेंजमेंट करत असतो. हे तुम्हाला येत आहे, फक्त तुम्ही लेझीनेस मुळे थोडं मागे राहा.
ते करू नका. हे 60th वर्ड झालं. ओके, हे नीट लिहा, नीट समजून घ्या. 6 वर्ड्स होते, लास्टचा शब्द लागणार होता आणि हे कोणीही सांगतं रे, लास्ट शब्द डायरेक्ट लिहिला असता मी. ARE लास्ट शब्द अल्फाबेटिकली यू ने स्टार्ट होणार आहे हे समजतंय. बी पहिल्यांदा येतो याचा अर्थ शेवटी SB यायला पाहिजे. बघा ARE SB हे 60th वर्ड मिळून जाईल, पण तरीही इथं आपण ठरवली घेतलेलं आहे. अजून एक घ्या, एक लास्ट तुमच्यासाठी असेल हा. इथे तुमचाच वर्ड घेतो मी इथे, TYENTC चा 40th वर्ड काढा. ट्राय बघूयात, हे तरी काढा आता नीट. TYENTC चा 40th वर्ड काढा. करेक्ट. अभय, अभिनय, यहाँ TYENTC चा 40th वर्ड. चॅलेंज म्हणून घ्या रे, चॅलेंज म्हणून घ्या, सोडवा. अवघड नाही तुमच्यासाठी, काही अवघड नाही. तुम्हाला कसं झालंय, तुम्ही इतरांना ब्लेम करून आपलं फेल्युअर झाकून ठेवता, तसं नाही करायचं. समजत नसेल याचा अर्थ आपण नीट लक्ष देत नाही. हे ऑनलाईनच आहे, लक्षातच येत नाही, काही समजतच नाही, असलं नाही. फी तरी कशाला भरता पप्पांची, सोडून द्या ना, नाही समजत म्हणा, फी भरू नका पप्पा, राहू द्या, एक वर्ष राहू द्या तसे. फोर्टीथ वर्ड, TNDC 40th वर्ड. CTEXY, ओके. बाकी स्टुडंट्स, सगळ्यांचा आन्सर सेम पाहिजे. तेव्हा इथे ई येऊन जाईल, सी येऊन जाईल, इथे CE, T डबल आहे, TT, XY, हे अल्फाबेटिकली. सोडवा. श्रुतिका CETTXY. ठीक आहे, बघूयात. सी फिक्स ठेवा. खतरनाक दिलाय तुम्हाला वर्ड हा. सी फिक्स ठेवल्यानंतर उरतं काय, ETTXY. 1 2 3 4 5 5 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. हां, कारण TT आलेलं आहे. सो 120 अपॉन 2 फॅक्टर 2 म्हणजे टोटल 60 वर्ड्स तयार होतात. म्हणजे माझं जे आन्सर आहे 60 जो आहे तो ग्रेटर आहे 40 पेक्षा, म्हणजे माझा आन्सर सी मध्येच आहे. मला ईच्या अरेंजमेंटची गरज नाही सेपरेटली. मग म्हणजे याचा अर्थ सी फिक्स आहे. सी फिक्स आहे कारण 60 सीचे एकट्याचेच अरेंजमेंट आहेत. म्हणजे माझा आन्सर सीच्या अरेंजमेंटमध्ये आहे. सीला एक्सिड होत नाही. सीला एक्सिड झाला असतं तर ईचे अरेंजमेंट काढावे लागले असते मला सेपरेट. इथे मी लिहिणार सीई फिक्स ठेवणार. सीई फिक्स ठेवला तर उरतात काय, TTXY. चौघे जण उरतात. 4 फॅक्टोरियल बाय 2 फॅक्टोरियल. बोला. 24 बाय 2 12 अरेंजमेंट येतील सीईचे.
म्हणजे 12 हा काय आहे, लेस आहे 40 पेक्षा, म्हणजे सीई चे सगळे अरेंजमेंट मला लागले, ई ला एक्सीड केलो मी आता, म्हणजे सीईटी येणार, म्हणजे सीटी, ई चे अरेंजमेंट संपले, सीटी. जर मी सीटी घेत असेल तर किती जण उरतात बघा, ई टी एक्स वाय, चौघे जण उरतात, 4 फॅक्टोरियल, हे येतात 24. 24 प्लस हे किती येतात, 36 इज अगेन लेस दॅन 40. येस, सीटीचे अरेंजमेंट संपले. नेक्स्ट मला घ्यावे लागतील कोणाचे अरेंजमेंट, सी एक्स, आणि उरतात किती बघा, ई टी टी वाय. म्हणजे टोटल याचे 12 अरेंजमेंट येतात, म्हणजे आणि हे 12 जर घ्याल तर हे येतं 48 ग्रेटर होतो 40 पेक्षा, म्हणजे माझा आन्सर सी अँड एक्सच्या ह्याच्यामध्ये काय आहे, लाय आहे. म्हणजे आता मी हे थरोली सोडवणार, म्हणजे सी एक्स ई फिक्स ठेवणार. आता मी सी एक्स ई फिक्स ठेवला तर टी टी वाय हे तिघे उरतात, म्हणजे 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल, याचे आन्सर येतात 3 वेज. म्हणजे टोटल किती झाले, 36 प्लस 3, 39 संपले, एकच वर्ड उरलेला आहे, तो असेल डायरेक्ट 40. म्हणजे तो येऊन जाईल सी एक्स फिक्स आहे, ई फिक्स ठेवला, सी एक्स टी, सी एक्स टी, आणि उरतंय काय फक्त ई टी वाय. सी एक्स टी ई टी वाय हा तुमचा वर्ड असेल 40th वर्ड, 40th वर्ड, सी एक्स टी ई टी वाय. ओके, जवळपास सगळे चुकलेत. सो सी एक्स फिक्स ठेवल्यानंतर ई फिक्स ठेवावं लागेल, सी एक्स चे 3 नंबर तयार होतात, ई आल्यानंतर सी एक्स नंतर ई आल्यानंतर तुमच्या येतो टी, एक सी एक्स टी फिक्स ठेवल्यानंतर उरतात काय, ई टी आणि वाय. सो हा असेल तुमचा 40th वर्ड, सी एक्स टी ई टी वाय. समजलंय? समजलं थोडं चॅट बॉक्स मध्ये येस करा, किमान तेवढं तरी करा. ठीक आहे. मग तुमच्यापैकी किती जणांनी एनरोलमेंट केलेलं आहे पीपीडब्ल्यू म्हणजे वर्कशॉपसाठी? थोडं थंब करा. पीपीडब्ल्यू म्हणजे प्री प्लेसमेंट वर्कशॉप, एक्सटर्नल सोर्सेसद्वारा किती जणांनी एनरोल केलेलं आहे? थोडा थंब दाखवा. वन. सिरियसली घ्या, 3000 रुपीज काही नाही, तर लक्षात घ्या 3000 काही नाही. मेहनत घेत असाल तर, घेत नसाल तर ठेवून टाका, करू नका ते. बळजबरी करू नका कुठल्या गोष्टीची. करायची इच्छा असेल तरच करा ते. इकडे चव्हाण टीएन केले नाहीत का तुम्ही? अभिनय नो सर. ओके ओके. ठीक आहे. बस करा. एक सकाळचं सेशन आहे ते मी इव्हिनिंगला किंवा उद्याच्या सेशनला कम्प्लीट करतो. 1 तास जो आजचा मिस होतो तो उद्या किंवा मी एक टायमिंग देईन, त्या टायमिंगला मी फिक्स करून टाकेन. बस करा.